हाय फ्रेंड्स, मी सोनाली. तर हा माझा ना फर्स्ट व्लॉग असणार आहे आणि इथे ना मी माझ्या रोहनची मस्त अशा गप्पा मारते. म्हणजेच रोहन मला बोलतोय की मम्मा मला आमरस बनव. चपाती आमरस खाशील? नाही, आमरस खायचे आहे. अच्छा, आज लोकांना आमरस बनवून देते. हा ठीक आहे. मला बघ रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घेतली होती. त्यासाठी मी इकडे कांदे ग्राइंड करून घेते. छोल्याची भाजी करायचं ठरवलं होतं मी आणि असे गरमागरम फुलके. तर छोले आधीच मी शिजवून घेतले. इकडे शिजले होते छोले. त्यानंतर मी कांदा आहे ना तेलामध्ये मस्त असा भाजून घेतला, तेल सुटूस्तवर. त्याच्यानंतर मीठ घातलं, कारण लवकर आपला कांदा त्याच्यामध्ये मस्तपैकी असा भाजतो. तो कांदा शिजायला खूप असा वेळ लागतो भाजायला. मी पीठ मळून सुद्धा घेतलं इकडे फुलक्यांसाठी. आणि मग इकडे मिक्सरमध्ये मी टमाटेसुद्धा ग्राइंड करून घेतले होते. त्याच्यानंतर ते पण टाकून घेतले. इकडे हळद, छोले मसाला आणि लाल तिखट घातलं होतं आणि थोडी कस्तुरी मेथी घातलेली. त्यानंतर त्याच्यामध्ये मस्त असं तेल सुटूस्तवर ना ते भाजून घेतले आणि त्यानंतर कोथिंबीर घातली. कोथिंबीर घातल्यानंतर आपले छोले जे आहेत ना ते शिजवून घेतले ते ह्याच्यामध्ये टाकले. इकडे भाजी माझी तयार होत होती आणि इकडे मध्ये मध्ये रोहनचं चाललं होतं की मम्मा मला कधी तुम्ही बनवून देणार आहे आमरस, तुम्ही बनवून द्या ना मला आमरस मम्मा. मी म्हटलं रोहन जरा थांब, आपण जेवण बनवून घेऊया, मग मी बनवते तुझा आमरस. मग मी इकडे फुलके बनवत होते. तर माझं ना रोहनची बोलता बोलता चपातीच भाजून म्हणजे असं करपून गेली. त्यानंतर मी ना माझ्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये असे साबुदाण्याची पापडी बनवलेले ना ते देखील तळून घेतले. आणि त्याच्यासोबत आमरससोबत खायसाठी ना इकडे मस्तपैकी अशा कुरडया देखील तळून घेतल्या. तर आमच्या इकडे ना आमरस बनवलं ना तर कुरडया नक्कीच अशा त्याच्यासोबत खातात, खूप असं मस्त लागतात. तर ते देखील तळून घेतल्या. आणि मग ते झाल्यानंतर ना इकडे माझा सगळा स्वयंपाक झाला होता. त्याच्यानंतर मी लगेच आमरस बनवायला घेतला होता. तर आमरस मी खाली बसूनच बनवत होते, कारण माझे पाय खूपच दुखत होते. इकडे ना मी असं आंबे असे स्लायसेस करून घेतले स्वच्छ धुवून आणि मिक्सर ग्राइंडरमध्ये साखर आणि ना दूध घालून आणि दुधाची मलाई घालून असे मस्त फिरून घेतले. त्याच्यामध्ये वेलची घालायचंच मी विसरून गेले, म्हणून वरतीच मी वेलची कुटून घातली आणि ना थंड करण्यासाठी असे बर्फाचे तुकडे घातले आणि मस्त असा आमरस इकडे आपला रेडी होता. तर ना सगळ्यात आधी मी माझ्या रोहनलाच आमरस सर्व केला आणि रोहनला इकडे दिला मी त्याला खाण्यासाठी. इकडे बघू शकताय तुम्ही माझा रोहन मस्त असं आमरस एन्जॉय करत होता. त्याला खूप आवडला मी बनवलेला आमरस. आणि इकडे मी माझ्या जेवणासाठी बनवलं होतं आमरस, कुरडया, पापडे तळलेली होते आणि ना छोलेची भाजी. आणि इकडे आजचा माझा बेत होता हा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.